शिर्डी येथील साई एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून नुकताच गुढीपाडव्याच्या निमित्ताने सभासदांना शिधा वाटप कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी रणरागिणी महिला मंडळाचे अध्यक्ष धनश्री विखे, नगराध्यक्ष जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराव दराडे, बी दाभाडे, रामन नवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष संजय शिंदे, चेअरमॅन विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमॅन पोपटराव कोते आदींसह संचालक मंडळ सभासद यांच्या उपस्थित शिधा वाटप कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी बोलताना धनश्री विखे यांनी म्हटलं आहे की सोसायटीने नेहमीच विविध उपक्रम राबवत सभासदांचे दृष्टिकोनातून ही संस्था प्रगतीपथावर असून सोसायटीचे कार्य कौतुकास्पद असल्याचं गौरवोद्गार यावेळी धनश्री विखे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले। उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी म्हटलं आहे की चेअरमॅन विठ्ठल पवार आणि संचालक मंडळाने धोरणात निर्णय घेतलेले आहेत, त्यामुळे ही संस्था प्रगतीपथावर असून नामदार राधाकृष्ण विखे, डॉक्टर सुजय विखे यांच्या पाठबळावर सोसायटीचे चेअरमॅन विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करत असलेली प्रगती मनाला समाधान देणारी असल्याचं सांगितलं आहे। यावेळी विठ्ठल पवार यांनी म्हटलं आहे की सोसायटीमध्ये सत्तेवर येताच सर्व संचालक मंडळाच्या विश्वासाच्या जोरावर विविध धोरणात्मक निर्णय घेऊन संस्था प्रगतीपथावर आहे। यावेळी विठ्ठल पवार यांनी मनोगत व्यक्त केलं आहे। 11,000 देतात, अशा बरेच ठिकाणून ते त्या सभासदांना म्हणा किंवा शिर्डीकरांना म्हणा ते मदत करायचा प्रयत्न करत आहेत। म्हणून या सोसायटीचं काम खूप छान पद्धतीने चालू आहे आणि मला खात्री आहे की आत्ता तर वर्षाची सुरुवातच होणार आहे पाडव्याला, तर वर्षभर अजून खूप छान छान योजना जेवढे पण सभासद आहेत त्यांच्यासाठी आणणार आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल याचा प्रयत्न ते अजून करत आहेत। तर मी त्यासाठी त्यांना खरंच शुभेच्छा देते आणि ह्या जो शिधा वाटप आहे यासाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा देते। आणि आज खरं लोक कमी आहेत कारण गर्दी लग्न आहे आणि आम्हाला पण तिथे पळायचं आहे, बरेच फोन येत आहेत तिकडनं आणि आपल्या शिर्डीतलेच चांगले चांगले लग्न आहेत, त्याच्यामुळं अर्ध्याच्या वर लोक तिथे आहेत। तर आता मला खात्री आहे की हा कार्यक्रम झाल्यावर प्रत्येकजण लग्नालाच जाणार आहे। तर मी पुन्हा एकदा या पूर्ण सोसायटीच्या टीमला त्यांच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि ते मला केलंच आहे, तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते। आणि खरं तर दादाच येणार होते या कार्यक्रमासाठी आणि दादांचा खरं तिथे जीव पण लागत नाही आहे, पण इलेक्शन असल्यावर तुम्हाला माहिती आहे की किती मनाच्या जवळचा विषय इलेक्शन म्हणजे त्यांच्या, त्याच्यामुळं तिथेही त्यांना दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडायची आहे आणि आपली सत्ता तिथे कशी येईल याचा प्रयत्न ते करत आहेत। आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीची टीम तिथे त्यांनी सगळ्यांनी उभी केलेली आहे केरळच्या निवडणुकीसाठी, तर नक्कीच BJPची सत्ता तिथे लवकरच आपल्याला बघायला मिळेल। आणि आजच्या या कार्यक्रमासाठी या सोसायटीनी जी वेगवेगळे उपक्रम त्यांचे जे चालू असतात, आजचा जो शिधा वाटप आहे, त्याच्यानंतर अपघाती विमा आहे, त्याच्यानंतर लग्नासाठी मुलामुलांच्या लग्नासाठी 11,000 देतात,